रखुमाई विठोबा रखुमाई हरे 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई टाळ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय। आता हे गणपती उत्सव हे गणेश उत्सव कसे चालू झाले कोणत्या पद्धतीने चालू झाले लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाज एकत्रित यावा समाजाचा विचार विनिमय व्हावा समाजामध्ये एकता टिकावी याच्याकरता चालू केलेला हा गणेश उत्सव। बऱ्याच दिवस लोक एकत्रित यायला लागली पण आता लोक एकत्र येत आहेत का नाही लोकात विस्कळीतपणा निर्माण झाला। आमच्या मंडळाचा कार्यक्रम मोठा झाला पाहिजे दुसरा म्हणतो आमच्या मंडळाचा कार्यक्रम मोठा झाला पाहिजे याच्यात भेद निर्माण व्हायला लागले। बरं त्याच्यात महाराज ज्या गणपती बाप्पाची गणपती बसून सुद्धा काहींच्या आरत्या पाठ नाही ही कलियुगातली शोकांतिका आहे। गणपती बसवण्याला महत्व नाही हो त्याची पूजा होणं ही तितकीच काळाची गरज आहे। गणपती बसवता काय कितीतरी लोकांनी मंडळ स्थापना केलीत कितीतरी लोकांनी गणपती बसवलीत पण त्या गणपती पुढे जर बाया नाचत असतील तर त्या गणपती बसवणे काय उपयोग आहे काळाची गरज आहे। आज गणपती पुढे जर गौतमी पाटील नाचत असेल तर काय तो गणपतीच बसवायचा कशाला अवघड आहे। तुमच्या या वागेश्वर मित्र मंडळाला कोटी कोटी धन्यवाद आहे हा तुम्ही कीर्तन उत्सव आयोजित केला वागेश्वर तरुण मंडळाने त्याच्यात सिटीमध्ये राहणारी मंडळी तुम्ही हा पण तरी सुद्धा इकडे कीर्तनाकडे वळाला म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात। मी म्हणतो तुमच्यापेक्षा आम्ही आमच्या वारकरी संप्रदायाची मंडळी आम्ही भाग्यवान समजतो का तुम्ही एवढा सुंदर कीर्तन महोत्सव चालू केलाय ही काळाची गरज आहे। याच्यात नाही काय होतं तुम्ही म्हणताल महाराज कीर्तनानं परिवर्तन होतंय का नका होऊन देऊ परिवर्तन पण निदान 2 तास का व्हायना तुमची जी भावना आहे ती तर सात्विक राहते। आता इथं कीर्तन बसलेल्या कोणत्या माणसाची भावना सात्विक होऊ शकत नाही 100% बसलेला माणूस सात्विक होऊ शकतो। बरं नाही काही केलं एकदा तर टाळी वाजवेल नाही काही केलं एकदा तर विठ्ठल ऐकेल बरं किती नास्तिक असू द्या नाही काही केलं पण निदान बाबा सांगतो ते तर ऐकेल एवढं तर म्हणेल का बाबा म्हणलाय बाया नाचू नका महाराज हा आनंद वेगळा आहे पण कली अवघड आहे महाराज हा हे का होतंय सगळं त्याचं कारण आहे का आमच्या तरुण मंडळींना पाया पडून विनंती आहे महाराज हा सध्याचा गणेश उत्सव आता सध्याचा गणेश उत्सव या गणेश उत्सवामध्ये एकच मोलाचा संदेश देतो मी 2-3 दिवसापासून गणपती बसवला तुम्ही मान्य आहे गणपतीचा पूर्व इतिहासाचा तुम्ही विचार करू नका करू गणपती कुणाचा मुलगा आता लय पूर्व इतिहास सांगायचं म्हटलं गणपती मुलगा कुणाचा शंकर आणि पार्वतीचा ऐका सांगून जातो शंकर पार्वतीचा मुलगा जर गणपती आहे तर गणपती हे दैवत असं आहे कोणतंही काम असेल तर अगोदर कोण लागतं लवकर बोला कोणतंही काम असेल तर कोण लागतं अगोदर गणपती तुमची पार साखरपुडा असेल मुलाचा तरी सुद्धा काय लागतो गणपती लागतो घराची पूजा असेल कोण लागतो गणपती दुकानाचं उद्घाटन करायचंय कोण लागतो गणपती किराणा दुकानाचं उद्घाटन करायचंय कोण लागतो गणपती कपड्याच्या दुकानाचं उद्घाटन करायचंय कोण लागतोय गणपती सत्यनारायणाची पूजा करायची कोण लागतोय गणपती दारूच्या दुकानाचं उद्घाटन करायचंय कोण लागतो हा काही नालायक तिथं सुद्धा आणतात गणपती का गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान आहे माऊली ज्ञानोबारायानं सुद्धा महाराज ज्ञानेश्वरीची सुरुवात करायची पण अगोदर माऊली ज्ञानोबाराया म्हटले काय ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसव्यद्या आत्मरूपा महाराज प्रत्येक कार्य
सगळ्याची सुरुवात गणपती लागतो. बरं असं म्हणतात महाराज गणपती शिवाय तर लग्न पारच पडत नाही. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, गणपतीच्या आईबापाचं नाव शंकर आणि पार्वती. मग शंकर पार्वतीच्या लग्नात बी गणपती होता. होता गणपती. लग्नाच्या अगोदर मुलं असतात का? बोला की, मला माहिती नाही जरा. लग्नाच्या अगोदर मुलं असतात का? मग हा गणपती आला कुठून? हा बोला की. पुण्यामधला मुलगा आहे, वडील नोकरीला आहे, आई बी काहीतरी काम करते, फ्लॅटमध्ये राहत आहेत मजेत. लहान बाळ एक दिवस महाराज, ते एक 5-6 वर्षाचं बाळ, ते एक दिवस रडता रडता महाराज आईनं काय केलं, त्याच्या हातात अल्बम दिला. बस म्हणले फोटो बघत. आणि ते 6-7 वर्षाचं पोरग फोटो उचकायला लागलं. कशाचे? कशाचे? लग्नाचे. कुणाचे? आईबापाच्या लग्नाचे. त्यानं बघितलं बँडवाले ते नाचताना. नंतर पुढं पुढं त्यानं लय बारीक फोटो बघितले, पप्पा मम्मीला लाडू घालताना, मम्मी पप्पाला जिलेबी घालताना. त्यानं फोटो बघितल्या, मावशीचा फोटो, काकाचा फोटो, ताईचा, सगळ्यांचे फोटो बघितले, आजीचा फोटो, आजोबाचा फोटो. पण त्याच्या डोक्यात थोडं क्लिक झालं. तो मला सगळ्याचे फोटो आहे राव, माझा फोटो नाही. ते वैतागलं, त्याला टेन्शन आलं महाराज. तेवढ्यात आई आवाज द्यायला आली. आई म्हणली, पिलू 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 जेवायला चल बाळा. तो म्हणला, अजिबात पिलू म्हणू नको मला. आई म्हटली, काय झालं का पोराला? ती म्हणली, बाळा असं नाही करायचं, तुला कारकून लावून देते. तो म्हणला, कारकून सुद्धा नको मला. कार उचला. मग आईनं थोडं समजावून सांगितलं. मग पोरग आईला म्हटलं, आई तुम्ही किती फसवलत मला. अगं पप्पा तुला लाडू घालताना फोटो, मम्मी तुला मम्मी पप्पाला सगळ्यांचे फोटो आहेत, काकाचा फोटो, आजीचा फोटो, मामाचा फोटो, मामीचा फोटो, माझाच का फोटो तुमच्या लग्नात नाही? मम्मी तर शांतच झाली. मम्मी म्हणली, भाऊ तो या बापाली चर. मम्मीची अक्कल बंद झाली, कारण मम्मीची मेमरी तेवढीच होती. मग तेवढ्यात 1 तासाभरानं पप्पा आला. मग पप्पा आल्यानंतर पप्पानं लगेच, आता पप्पा बायकोला म्हटलं, वाढ जेवायला. ती म्हणली, जेवायचं राहू द्या, अगोदर तुमच्या आगल्या बापाला काय झालं बघा. तिची भाषा लय भयानक. काय झालं? आला बाबू. बाबू आता बाबू म्हणतात लेकराला. बाबू काय झालं? बाबू काय झालं? बाबू मला अजिबात बोलू नका. बरं त्याच्यात बाबूचा बाप थोडी लावून आला होता. तुला लाडात आला. आणि तेवढ्यात पोरग म्हणलं, काय बाबा, काय बाबू करता? सगळ्याचे फोटो काढले तुमच्या लग्नात, माझा फोटो नाही. एवढं बाबूच्या बापाचं ऐकलं. बाबूच्या बापाची जागेवर उतरली बुवा. त्याची अक्कलच बंद झाली. तो म्हणला, भाऊ अगोदर जेवण करून घे, मग थोड्या वेळाने सांगतो. नाही म्हणे, अगोदर सांगा. सांगायचं तात्पर्य काय? मायबापानं लेकराला जवळ घ्यावं आणि सांगावं, बाबा आई वडिलांच्या लग्नात मुलं बोला की नसतात. मग ह्यो गणपती आला कुठून? हा गणपती कोणता आहे महाराज? हा गणपती आकार, उकार आणि मकार, ओमकार प्रधान रूप. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जो नमिला गणपती माऊली सार, नमिला गणपती माऊली बाबू
तो गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पाची करायची भक्ती. कशी करायची तिलाही लिमिट आहे. नाही तर मग एका जणानं गणपती बघितला बसवलेला, तो म्हटलं काय राव गणपतीची भक्ती कशाला करायची, गणपतीचं वाहन काय बोला की उंदीर. मग गणपती मोठा का गणपतीचं वाहन मोठं, मी मोठा का माझी गाडी मोठी बोला की, मी बसू गोडीवर खाली, मी मोठा का माझी गाडी मोठी, माझी गाडी मोठी. मग गणपती जर उंदरावर बसून जात आहेत, गणपती मोठा का उंदीर मोठा, ते म्हणले उंदीर मोठा आहे, गणपतीची कशाला पूजा करायची, उंदराची पूजा करू. मग त्यानं घरामध्ये एक उंदीर पाळला. एक पाळल्यावर बाकीच्याला आमंत्रण द्यावं लागतं का नाही. हे टीम जमा झाली, 2-3 डझन जमा झाले, त्याला सुधरून द्या ना. का त्याच्यात तेवढ्यात त्याच्या इथं एक होती मांजर, ती मांजर एक एक उंदीर गायब करायला लागली. एक दिवस त्यानं पाहिलं उंदराच्या पाठीमागं मांजर पडत होती, उंदीर पुढं मांजर पाठीमागं. तो म्हणला अरे उंदरापेक्षा मोठं कोण आहे, मांजर आहे. तो म्हणला उंदराची नको मांजरीची पूजा करू, ती मांजरीची पूजा करायला लागलं. एक दिवस मांजरीच्या मागं कुत्रं लागलं. तो म्हणला मोठं कोण आहे, कुत्रं मोठं आहे, ते कुत्र्याची पूजा करायला लागलं. एक दिवस बाई भाकरी टाकत होती, बायको भाकरी टाकत होती, घरात काहीतरी आणायला गेली. तेवढ्यात कुत्रा आलं, कुत्र्यानं टोपल्यातल्या 2 भाकरी उचलल्या आणि कुत्रं पळालं. बाईनं भाकरी उचललेल्या बघितल्या. बाईनं जसं चुलीतलं जळतं लाकूड घेतलं का, बाई मागून कुत्रं पुढं. हा प्रोग्राम कोणी पाहिला, हा म्हणला काय राव देव तर माझ्या घरातच होता. तेव्हापासून लोक बायकोचं ऐकायला लागले. अशी भक्ती उपयोगीची नाही हो. गणेश उत्सवानिमित्तानं सर्वात महत्वाचा संदेश द्यायचा आहे तुम्हाला महाराज. गणपती बसले नाही तरी चालेल, पण सर्वात महत्वाची गोष्ट ऐका बारकाईनं. सध्याला माणसानं आचरणाला घाबरलं पाहिजे. वा, आचरणाला घाबरणं काळाची गरज आहे. बरं किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोक भीत नाही हो. आम्हाला नका भिऊ, देवाला तर भ्या, कुणाला नका भिऊ पण देवाला भ्या. देवापुढे जर वाईट कृत्य चालत असेल, देवापुढे जर तमाशा चालत असेल महाराज, तर तुम्ही देवाला सुद्धा भीत नाही. आज जर नजर टाकली तरुणांमध्ये, 35-35, 40-40 वर्षाचे तरुण आहेत, लग्न नाही अजून. का लग्न नाही याचा विचार केला का आपण, याचा विचार केला आपण. याला कारण आहे फक्त हे वातावरण. 40-40 वर्ष. काल मला एक नवरदेव काल एक नवरदेव पाहायला गेलो आम्ही. मी त्याला म्हणलो तुम्ही नवरदेवाची वडील आहे का, तो म्हणला नाही मीच नवरदेव आहे. कोणत्याही गोष्टीला लिमिट आहे, कोणत्याही गोष्टीला मर्यादा आहे. पोरांनो तुम्हाला वाईट बोलतो असं का अजिबात नाही. पण वयाच्या 20व्या वर्षी तुम्ही निर्णय असा घ्यावा, वयाच्या 20व्या वर्षी तुम्ही असं डिसिजन घेतलं पाहिजे का वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमच्या बापाला, तुमच्या नातेवाईकांनी आणि तुमच्या गावातल्या लोकांनी विचारलं पाहिजे पोराचं लगीन करता का. वयाच्या 20 ते 25 वर्षामध्ये डिसिजन असं घेतलं पाहिजे. तुम्ही जर महाराज तमाशात आणि तुम्ही ऑर्केस्ट्रा पुढे जर नाचत असाल आणि तुम्ही जर ऑर्केस्ट्रा पुढे शिट्ट्या मारत असाल, तर का नातेवाईकांना विचारावं तुमच्या मुलाचं लगीन करता का विचारावं. तुम्हाला सांगतो माझं लग्न झालं वयाच्या 20व्या वर्षी. काका 20व्या वर्षी लग्न झालं माझं. तर आमच्याकडे काय नव्हतं. लोक म्हणतात तुम्हाला काय कोणी देईल महाराज, काय नव्हतं. अशी साईडनं पत्रे होते, वरून बी पत्रे होते. काका पाऊस जर झाला ना तर पावसाळ्यात आमचे आई वडील आणि मी, आम्ही 3 जण असं 2 पायावर बसून राहायचो. पाणी खालून निघून जायचं, रात्रभर बसून राहायचो, झोपायचं नाही घरात. सगळीकडून पत्रे, वरून बी पत्रे. दुसऱ्या दिवशी ते कपडे शितुड्यानं ओले व्हायचे, घरातले अख्खे कपडे नव्या सकट वाळायला टाकायचे. या परिस्थितीत मुलगी का द्यावी तरी सुद्धा आमच्या बापाला विचारत होते मामा मुलाचं लगीन करता का विचारत होते. त्याचं कारण होतं महाराज, गळ्यात पवित्र तुळशीची माळ होती. हा माणूस निदान वाईट मार्गाला तरी जाणार नाही याची खात्री ज्याच्याकडे ना महाराज, 100% लोक त्याच्याबद्दल चांगलं बोलतात. तुम्ही करा ना असं काम, या ना चांगल्या कामाकडं. गणपती पुढे कीर्तन होत नाही का, तुम्ही म्हणता बाबा लोक लय पैसे घेतात, नका कीर्तन ठेवू. नामस्मरण होत नाही का,
भजन होत नाही का? वाढू द्या कीर्तनकारानं पैसे. नुसता नामजपाचा सप्ताह होणार नाही का? 100% होईल, 100% होईल. अखंड नामजप करतील लोक महाराज. आमच्या महिलांना सांगा फक्त अखंड नामजप करायचा आहे. 4 गेल्या का 4 येतील, 4 गेल्या का 4 येतील, 4 गेल्या का 4 येतील. पण त्या नामजप बंद पडून देणार नाही एवढी ताकद महिलांमध्ये आहे महाराज. तिची ताकद खूप मोठी आहे. तिनं ठरवलं तर काही होऊ शकतं, 100% काही बी होऊ शकतं महाराज. ती पळालीच 2-3 दिवस महाराज, पण 3,000 आणलीच तिनं.